नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांना एक महत्त्वाची जाहिरात आली आहे। केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती मार्फत या स्कूलसाठी 1 ते 12 पर्यंतच्या शाळेला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जी जाहिरात आहे खूप चांगली जाहिरात आहे। जवळपास 15,000 पर्यंत जागा या जाहिरातीमध्ये आहे। या जाहिरातीचं वैशिष्ट्य असं की ही जाहिरात जी आहे ती प्रत्येक राज्यांमध्ये याच्या पोस्ट आहे। महाराष्ट्रात पण आहे, इतर राज्यात पण पोस्ट आहे। तुम्हाला पॅन इंडिया मध्ये सर्व्हिस असणार आहे। सो तुम्ही जर रेडी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला दाखवणार आहे कोणते पद आहेत, किती पद आहेत आणि त्याची सॅलरी काय आहे। सॅलरी मी मुद्दाम टाकली तुम्हाला की तुम्हाला जर बाहेरच्या राज्यात पण शिक्षक म्हणून जायचं असेल तर तुम्हाला ही सॅलरी माहिती असावी, म्हणून थोडक्यात ते पण मी तुम्हाला टाकतोय। सो आज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस पण मला थोडक्यात समजून सांगतो ते पण बघा। याच्यावरती माझी सिरीज येणार आहे, प्रत्येक पदासाठी पात्रता काय, एक्झामचा पॅटर्न कसा असणार हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। सो लेट इट बी, हा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि पुढचे व्हिडिओ पण तुम्ही बघून ठेवा। ओके, सो ही जाहिरात आलेली आहे। रिक्रुटमेंट नोटिफिकेशन बघा 1/2025 ची कुणाची आहे, केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती। आय थिंक सो हे दोघांच्या एकत्रित ऍड येत नव्हत्या, पहिल्यांदा एकत्रित ऍड आली आणि एकत्रित त्यांची कंबाईन एक्झाम सुद्धा एकत्रित होणार आहे सगळ्या पदांसाठी। म्हणजे एक टीचिंगचा वेगळा आणि नॉन टीचिंगचा असं वेगळं दोन एक्झाम होणार त्यांच्या कंबाईनच्या। दोन प्रकार त्यांचे टियर 1 आणि टियर 2 अशा दोन प्रकारामध्ये एक्झाम होणार आहे, पण कंबाईन पहिली एक्झाम जी आहे ती प्रिलिम त्यांची कंबाईन होणार आहे। ही चांगली नोटिफिकेशन जवळपास मला वाटतं 3 वर्षांनंतर असं घडतंय की ह्या दोन प्रकारच्या ज्या स्कूल्स आहेत त्यांची जी भरती प्रक्रिया राबवली जाते ही 3 वर्षांनंतर अशी ऍड आली आणि ती खूप मोठी जाहिरात, जवळपास 15,000 पर्यंत जागा आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो। आता यासाठी फॉर्म भरण्याचा कालावधी बघा चालू झालेला आहे, म्हणजे 14 नोव्हेंबर पासून फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झालेली आहे आणि 4 डिसेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस असणार आहे। त्यामध्ये फी डिपॉझिट ओपन 14 नोव्हेंबर पर्यंत आहे बघा, 14 नोव्हेंबरला ओपन होत आहे आणि फी क्लोज सुद्धा 4 डिसेंबरला होतं। सेम डेट आहे तुमची, म्हणजे 14 तारखेपासून फॉर्म भरायचा आहे, 4 डिसेंबर पर्यंत आहे। फॉर्म भरायला काही करू नका, याच्याबद्दल मी डिटेल अपडेट सगळी घेऊन तुम्हाला एक एक व्हिडिओ देणार आहे, तो व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या। पुढे घेऊन जातो, ही जाहिरात तुम्हाला कुठे बघायला मिळेल, त्यांच्या वेबसाईट दिले बघा त्यांनी www.cbsc.gov.in ह्या वेबसाईटला जा तुम्ही, किंवा kvs संघटन.nic.in किंवा नवोदय.gov.in ह्या वेबसाईटला गेले की तुम्हाला ही ऍड बघायला मिळेल बघा शॉर्ट मध्ये। आता यामध्ये तुम्ही जर बघितले, आता पोस्ट टोटल पोस्ट किती, 18 प्रकारच्या वेगवेगळ्या पोस्ट आहे बघा, किती 18 प्रकारच्या, ज्यामध्ये बघा तुम्हाला असिस्टंट कमिशनर, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर म्हणजे पीजीटी म्हणतो आपण त्याला, असिस्टंट इंजिनियर, फायनान्स ऑफिसर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर टीजीटी, त्यानंतर लायब्ररियन, प्रायमरी टीचर आहे, त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहे, ज्युनियर ट्रान्सलेटर आहे, सिनियर सेक्रेटरी असिस्टंट आहे, स्टेनोग्राफर ग्रेड 2, स्टेनोग्राफर ग्रेड 1, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट आहे, लॅब अटेंडंट आहे आणि मल्टीटास्किंग स्टाफ सुद्धा आहे। अशा 18 वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहे आणि फॉर्म जर तुम्ही भरणार असाल तर याची फी थोडी जास्तची बरं का। तुम्हाला फॉर्म जर भरायचे असेल ना तरी फी बघा तुमची 2300 पासून 1500 आहे, 1200 पर्यंत आहे आणि इथे प्रोसेसिंग फी परत 500 रुपये ऍडिशनल आहे। म्हणजे जवळपास तुम्हाला इथे 2700 पासून ते 1500 पर्यंत फी तुम्हाला फॉर्म भरण्याची प्रोसेसमध्येच आहे बघा, लक्षात घ्या। आता पुढे हे कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत, पोस्ट लक्षात घ्या तुम्हाला बघा। पहिली पोस्ट आहे असिस्टंट कमिशनर इक्विव्हॅलंट टू ग्रेड ए, ग्रेड ए पर्यंत इक्विव्हॅलंट आहे। आता यात सॅलरी स्ट्रक्चर मी तुम्हाला आता दाखवत नाही, पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवतो। आता फक्त लक्षात घ्या पोस्ट कोणत्या आहे, असिस्टंट कमिशनर इक्विव्हॅलंट टू ग्रेड ए आहे, केव्हीएस साठी आहे आणि सेम पोस्ट तुमची एनव्हीएस साठी बघा। ह्या पोस्ट आहे यू आर फॉर काय रे, अनरिझर्व्ड म्हणजे ओपनचे विद्यार्थी आहे, इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे, ओबीसी विथ एनसीएल आहे, एससी एसटी आहे आणि हे टोटल आहे बघा। आणि इकडे हे दिव्यांग उमेदवार, त्याच्याबद्दल माहिती मी पुढे देतो तुम्हाला, फक्त हे लक्षात घ्या की तुम्हाला अनरिझर्व्ड साठी कोणत्या पोस्ट आहे, एससी साठी कोणत्या पोस्ट आहे। दुसरी पोस्ट आहे प्रिन्सिपल इक्विव्हॅलंट टू ग्रेड ए आहे बघा, इथे केव्हीएसच्या आहे आणि एनव्हीएसच्या दोघांच्या दिले बघा। टोटल ह्या त्यांच्या बघा 134 आहे केव्हीएसच्या आणि एनव्हीएसच्या 93 जागा व्हाईस प्रिन्सिपलच्या इथे असणार आहे, सॉरी प्रिन्सिपलची असणार आहे। पुढची व्हाईस प्रिन्सिपलची पोस्ट बघा, ही आहे केव्हीएस साठी आहे, 31 जागा आहे, ओपनला 15, 8, 4 अशा 58 जागा आहे। त्यानंतर केव्हीएसला पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर ज्याला आपण पीजीटी म्हणतो, पोस्ट ग्रॅज्युएशन टीचरच्या जागा तुम्ही बघू शकता विषयानुसार बघा, हिंदी, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, कम्प्युटर सायन्स, बायोटेक्नॉलॉजीच्या टोटल ओपनच्या 615 आहे, ईडब्ल्यूएचच्या 141 आहे, ओबीसीच्या 390, एससीला 214, एसटीला 105 अशा टोटल 1465 जागा ह्या एका पदासाठी बघा। त्यानंतर पुढे आपण बघूया
पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर ह्या एनबीएसच्या जागा तुम्ही बघू शकता. टोटल जागा जर बघितल्या तर एनबीएसला टोटल जागा 1513 आहेत बघा. ह्या सगळ्या 1513 जागा आहेत. ह्या आपण विषयानुसार तुम्हाला दिलेल्या आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर पीजीटी मॉडर्न इंडिया लँग्वेज एनबीएस साठी पाहिजे. ह्या लँग्वेज आहेत सगळ्या बघा. आसामी आहे, गारो आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, उर्दू आहे, बांगला आहे, मणिपुरी. तुम्हाला येणार असेल हे तर ठीक आहे, बाकीच्या लँग्वेजसाठी प्रयत्न करू शकतो मी. ट्रेन ग्रॅज्युएट टीचर टीजीटी म्हणतो आपण त्याला. त्यासाठी बघा इथे पोस्ट आहे, विषयानुसार पोस्ट आहे तुम्हाला इथे. आणि साधारणतः टोटल पोस्ट बघितल्या तर 2794. खूप जास्त, सगळ्यात जास्त आहे. 2794 जागा. मॅथमॅटिक्सला आहे, सोशल स्टडीज आहे, संस्कृत आहे, इंग्लिश आहे, हिंदी आहे, सायन्स आहे, फिजिकल हेल्थ एज्युकेशन आहे, आर्ट एज्युकेशन आहे, वर्क एक्सपिरियन्स आहे, स्पेशल एज्युकेटर टीजीटी म्हणून पण इथे पद असणार आहे. लायब्ररीसाठी बघा इथे पदसंख्या लायब्ररीच्या टोटल जर बघितल्या 147 जागा लायब्ररीच्या केव्हीएस साठी आहे, केंद्रीय विद्यालय संघटनसाठी आहे. एनबीएसला ट्रेन ग्रॅज्युएट टीचरसाठी जागा आहेत बघा. ह्या टोटल जागा तुम्ही बघू शकता. विषयानुसार इथे जागा दिलेल्या आहेत. टोटल जर बघितल्या तर ते आहे 2978. ह्या सुद्धा खूप जास्त जागा आहेत. त्यानंतर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर थर्ड लँग्वेज एनबीएस साठी लागते बघा. ह्या सगळ्या लँग्वेज आहेत, वेगवेगळ्या लँग्वेज आहेत बघा. मराठी, हिंदी आणि इंग्लिश जर सोडली तर बाकीसाठी ह्या लँग्वेज थर्ड लँग्वेज त्यांची. त्यासाठी टोटल जागा 443 आहे. त्यानंतर प्रायमरी टीचर त्याला पीआरटी म्हणतो आपण. केव्हीएस मध्ये जागा आहेत त्याच्या. किती जागा टोटल जागा तुम्ही बघू शकता 3365. सर्वात जास्त जागा ह्याच आहेत. कोणत्या आहेत? स्पेशल एज्युकेटर आहे, पीआरटी म्युझिक पण आहे बघा. ह्या जागा आहेत. त्यानंतर नॉन टीचिंग पोस्ट आहे. ह्या सगळ्या नॉन टीचिंगच्या पोस्ट आहे. 9 प्रकारच्या पोस्ट तुम्ही बघू शकता इथे. ते बघून घ्या एकदा तुम्ही. टोटल किती आहे? टोटल ह्या जागा 57 स्टेनो ग्रेडच्या बघा. प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत बघा. टोटल बघितल्या ह्या 12, 5, 2, 74, 8, 280, 714 आणि 3 अशा जागा या प्रत्येक नॉन टीचिंगच्या आहे. आणि नॉन टीचिंग पोस्ट इन केव्हीएस एनव्हीएस बघा. ही कुठे होती? ही केव्हीएस मध्ये होती. ही कुठे आहेत? एनव्हीएस मध्ये बघा. नवोदय विद्या समितीमध्ये, विद्यालय समितीमध्ये. ज्युनियर सेक्रेटरी आणि ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, जेएनव्ही कॅडर आहे, एचक्यू कॅडर आहे, लॅब अटेंडंट आहे, मल्टीटास्किंग स्टाफ आहे. टोटल ह्या जागा आहेत बघा त्यांच्या. सो ह्या नॉन टीचिंगच्या पण खूप चांगल्या जागा इथे आलेल्या आहे. सो अशा पद्धतीने ही जाहिरात आली. टोटल 18 वेगवेगळ्या पोस्ट आहेत. त्यापैकी नॉन टीचिंगच्या स्टाफची एकत्रित पोस्ट तुम्हाला मी दाखवली. आणि यांच्या जागा जर बघितल्या असिस्टंट कमिशनर 17, या 17, 227, 58, 1462, 1513, पीजीटी साठी 18 आणि ते 2794 टीजीटी साठी आहे. तर लायब्ररीला 147 आहे, टीजीटीला 2978 आहे. टीजीटी थर्ड लँग्वेजसाठी बघा तुम्हाला 443 आहे. प्रायमरी टीचर पीआरटीला 3365 जागा आहे. आणि त्यानंतर नॉन टीचिंग स्टाफसाठी 1155, नॉन टीचिंग एनबीएस साठी 787. सो टोटल जर बघितल्या तर जवळपास 1500च्या आसपास, 1400 समथिंग आहे. म्हणजे 15,000च्या आसपास, 14,000 प्लस आहे. एवढं खूप मोठी जाहिरात आहे. 3 वर्षात पहिल्यांदा जाहिरात आली आहे. आणि जे विद्यार्थी ज्यांचं डीएड बीएड झालंय, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, जे ह्या पात्रतेत बसतात ना, त्यांनी तयारीत राहा. तुम्हाला बघा कुठेतरी सरकारी जॉब लागतोय हे खूप महत्वाचं आहे. आणि जे सॅलरी स्ट्रक्चर पण तुम्ही जर बघितलं ना, साधारणतः यांची सुरुवात 50,000पासून पुढे आहे. 45-50,000पासून पुढे यांची सुरुवात आहे. सो इतर राज्यात पण जॉब आहे, महाराष्ट्रात सुद्धा याच्या व्हॅकन्सी असणार आहे. सो तुम्ही अप्लाय करू शकता. चांगल्या पोस्ट आहे आणि ज्यांना जॉबची खरंच गरज आहे ते नक्की अप्लाय करा. याबद्दलचं डिटेल्स तुम्हाला काही प्रश्न म्हणत असेल ना, कमेंटमध्ये टाकून द्यावा. मी त्याला, या सगळी जाहिरात खूप मोठी आहे, मला बघायला खूप वेळ लागणार आहे. सगळा अभ्यास चालू आहे माझा. सो त्याला मी ब्रेक करून थोडा व्हिडिओ तुम्हाला बनवतो. प्रत्येक डिटेल्स बनवतो. म्हणजे पात्रतेनुसार तुम्ही कुठे फॉर्म भरू शकता, कोणाचं डीएड बीएड झालं कुठे फॉर्म भरू शकता, डीएड प्लस ग्रॅज्युएशन आहे कुठे फॉर्म भरू शकता, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल कुठे फॉर्म भरू शकता, हे सगळं डिटेल्स तुम्हाला मी देतो. सगळं या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आणि मनात प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकून ठेवा. काही अजून प्रश्न असेल तर नक्की आमच्या टीमला कॉल करून तुम्ही विचारू शकता. सो भेटूया पुढच्या या सिरीजमध्येच. पुढचा टॉपिक मी तुम्हाला घेऊन येतो, पण प्रश्न मात्र कमेंटमध्ये नक्की टाका. चलो, धन्यवाद.